नमस्कार मंडळी, आज आपण खूप सोप्या आणि झटपट पद्धतीने बनवणारी रेसिपी म्हणजेच व्हेज पॅनकेक बनवत आहोत. केक म्हटल्यानंतर मुलांना स्वीट आणि गोड असंच आठवतो, परंतु आज आपण थोडा हेल्दी आणि ग्रीन कलरचा पॅनकेक बनवणार आहोत, थोडंसं तिखटमध्ये. आजचं नाशिकमधलं वातावरण पण थंड होतं आणि मुलांचं चाललं होतं काहीतरी चटपटीत आणि झटपट बनव म्हणून. म्हणून मी बनवला पॅनकेक. तर त्यासाठी मी घरात जेवढं अवेलेबल होतं सर्वात भाज्या पहिले त्यांचा मी वापर 1 वाटी केला. हिरवा ओला वाटाणा घेतला. त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची, त्यात थोडंसं दही, मीठ आणि पाणी घालून त्याचं वाटण तयार करून घेतलं. ते एका बाउलमध्ये काढलं आणि त्यात मग थोडंसं डाळीचं पीठ मिक्स केलं, जेणेकरून ते थोडंसं ग्रिप पकडेल म्हणून. यानंतर दुसऱ्या एका बाउलमध्ये घरात आपल्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल असेल ना, त्या सर्व बारीक चॉप करून घ्यायच्या. माझ्याकडे गाजर, टोमॅटो, बीट, पनीर, कॉर्न हे सगळं अवेलेबल होतं. मी ते सगळं बारीक चॉप करून घेतलं आणि एका बाउलमध्ये घेतलं. आणि या चॉप केलेल्या भाज्यांमध्ये आपल्याला 1 क्यूब चीज किसून टाकायचं आहे. त्यानंतर एक सिक्रेट मसाला म्हणजे आपल्याला मॅगी मसाला वापरायचा आहे, जो मुलांच्या नेहमी आवडीचा असतो. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला पॅनकेकचा आतला मसाला तयार करून घ्यायचा आहे. यानंतर नॉनस्टिकचा तवा घेऊन त्यावर थोडंसं तेल टाकून ग्रीन बॅटर आपल्याला पसरवून द्यायचं आहे. थोडासा मीडियम लेवलचा आपण पसरवल्यानंतर त्यावरती आपण जो मिक्स व्हेजपासून सिक्रेट मसाला तयार केला होता तो आपण त्याच्यावर टाकणार आहोत. तो टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला ग्रीन बॅटर त्याच्यावरून टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर 10 ते 15 मिनटं आपण त्याला झाकून ठेवणार आहोत. खरं तर खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी असा हा व्हेज पॅनकेक आपला तयार होत आहे. आणि कधी-कधी ना मुलांना पोळी भाजीऐवजी पण असं खायला छान वाटतं चमचमीत छानसं. पण तुम्ही टिफिनलासुद्धा मुलांना देऊ शकतात, कारण खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे. आणि हा बघा आपला व्हेज पॅनकेक किती सुंदर दिसतोय. त्याला तुम्ही वरतून एक तर साजूक तूप पण लावू शकतात किंवा तेलही लावू शकतात. आणि 10 मिनटं वाफेत ठेवल्यामुळे आहे ना, त्यातल्या आतल्या भाज्या ज्या आहे ना, त्या पण शिजतात आणि चीज पण मेल्ट होतं. आणि आपण ह्याला नाश्त्यामध्ये सुद्धा करू शकतो, मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतो. आणि कधी-कधी मुलांना मधूनच असं काहीतरी खावंसं वाटतं चमचमीत, तेव्हाही आपण झटपट त्याला तयार करू शकतो. असा हा आपला अप्रतिम व्हेज पॅनकेक तयार झाला आहे. चवीलासुद्धा अतिशय सुंदर होता आणि स्ट्रक्चरसुद्धा खूप सुंदर आलेलं होतं त्याला. त्याचबरोबर आपण त्याला कुठल्याही सॉससोबत खाऊ शकतो किंवा मग दह्याच्या चटणीसोबतसुद्धा आपण त्याला खाऊ शकतो. असा अप्रतिम सुंदर आपला व्हेज पॅनकेक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि सुंदर आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.